दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत हबप साईनाथ महाराज यांच्या अमोघ वाणीतून सुश्राव्य कीर्तनानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात उत्साहात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर अंगाई व दत्तांची पाळणे गाऊन मोठ्या उत्साहात दत्त जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी बिनताड तालुका उमरी येथील समस्त ग्रामस्थ भक्तांच्या वतीनं 15 क्विंटल पुरणपोळी तर रोही पिंपळगाव भक्तांच्या वतीनं आंब्याचा रस व 20,000 नैसर्गिक केळी पानाची पत्रावळी आणून महाप्रसादाच्या कार्यक्रमात तन मन धनाने मनोभावे सेवा अर्पण करून सहभाग घेण्यात आला। दत्त जयंती निमित्त सह्याद्रीच्या कड्याकपारीत असलेल्या या तीर्थक्षेत्रावर दत्तशिखर संस्थांसह विविध मंदिर व आश्रमात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। मात्र वसमतकर महाराज मठात महाप्रसादासाठी भक्तांच्या अलोट गर्दीचा महापूर बघावयास मिळाला। नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालनासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसह राज्यभरातून 7ही दिवस मुक्कामी राहून अनेक भक्तांनी भक्तिमार्गे प्रबोधनाचा लाभ घेतला। भक्तांच्या आयोजन व नियोजनात सोहळा उत्कृष्टपणे कसल्याही प्रकारची अडचण न येता निर्विघ्नपणे पार पडल्याने साक्षात दत्तप्रभूच्या छत्रछायेत असल्याचाच भास अनेक भक्तांना झाला असल्याचं केशव शंभरगावकर रोही पिंपळगाव येथील भक्तांसह अनेक भक्तांनी सांगितलं। सोहळा यशस्वी होण्याचं श्रेय साईनाथ महाराज यांनी सर्व भक्तांना दिलं। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व विविध मार्गाने सहकार्य केलं त्या सर्वांचं आश्रमाच्या वतीनं सीताराम पाटील करंजखेडकर यांनी आभार मानलं। यासाठी सोहळा यशस्वी करण्याकरिता माधवराव पाटील हडसनीकर, सीताराम ठाकरे, भाऊराव पाटील, संतोष अडकिने पाटील, प्राचार्य भगवंतराव पाटील, गणेशराव वानखेडे, विनोद शिंदे, अनिल पाटील, सुनील हडसनीकर, रोही पिंपळगाव, बितानाळ, वसमत, हडसणी व विविध ठिकाणच्या भाविक भक्तांनी परिश्रम घेतला। संजय घोगरे, राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर।